नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्या आहे अधिक मास कमला एकादशी. वर्षातून एकदाच येणारा पवित्र योग. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास, विष्णूचा स्वतःचा महिना आणि त्यात कमला एकादशी. कमला म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे शांती, शांती म्हणजे समाधान, लक्ष्मी म्हणजे मनाची श्रीमंती. माझ्या प्रिय भावंडांनो, उद्या सकाळीच घरी आणा या झाडाचे एक पान, फक्त एक पान, आणि बघा तुमचं नशीब कसं चमकतं. तुमचं मन कसं हलकं होतं, तुमच्या घरातील वाद कसे थांबतात, तुमच्या रात्रीची झोप कशी गाढ होते. हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात याचा अर्थ स्वामींची इच्छा आहे. तुमच्या मनातील अशांती आता संपणार आहे. तुमच्या घरातील नकारात्मकता आता जाणार आहे. म्हणून आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या भावाला, बहिणीला, आईला, मित्राला. कारण तुमच्या एका शेअरमुळे कुणाच्या तरी घरात दिवा लागेल, कुणाच्या तरी डोळ्यातील पाणी थांबेल. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्यांचं नाव लिहिल्याने तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचते, तुमची श्रद्धा 10 पट वाढते. अधिक मासातील कमला एकादशी हा योग 3 वर्षांनी एकदा येतो. अधिक मासाला मलमास म्हणतात, पण हा मल नाही, हा तर अमृताचा महिना आहे. या महिन्याच्या स्वामी स्वतः विष्णू आहेत, पुरुषोत्तम आहेत. या महिन्यात केलेले व्रत, केलेले दान, केलेली सेवा 1000 पटीने फळ देते. आणि त्यात एकादशी. एकादशी म्हणजे 11 इंद्रियांवर 5 विजय, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि 1 मन. जेव्हा ही 11 इंद्रिये शांत होतात तेव्हा आतला देव जागा होतो आणि मग चमत्कार घडतात. उद्या सूर्य तूळ राशीत आहे. तूळ म्हणजे समतोल, सूर्य म्हणजे आत्मा. उद्याचा सूर्य आमच्या आत्म्याला समतोल देणार आहे. तुमच्या मनातील रागाची आग शांत करणार आहे. तुमच्या विचारांतील गोंधळ थांबवणार आहे. म्हणून उद्या सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या, त्यात लाल फूल टाका आणि म्हणा, हे सूर्या, माझ्या आयुष्यातील अंधार दूर कर, मला प्रकाश दे. उद्या चंद्र मीन राशीत आहे. मीन म्हणजे जलतत्व, म्हणजे भावना, म्हणजे क्षमा. चंद्र मनाचा कारक आहे. उद्या चंद्र तुमच्या मनाला सांगणार आहे, रडून मोकळा हो, माफ कर आणि माफी माग. कारण क्षमा केल्याने मन हलकं होतं आणि हलक्या मनाला झोप लागते, हलक्या मनाला शांती मिळते. उद्या शनी कुंभ राशीत मार्गी आहे. शनी कर्माचा न्यायाधीश आहे. तो बघतो आहे तू आज काय करतोयस. जर तू आज कुणाला दुखावलंस तर शनी शिक्षा करेल. जर तू कुणाला माफ केलंस तर शनी तुझी जुन्या कर्माची फाईल बंद करेल. म्हणून उद्या कुणाशीही वाद घालू नको, कुणालाही वाईट बोलू नको. मौन पाळा. मौन हेच उद्याचं तप आहे. उद्या मंगळ वृश्चिक भाषेत आहे. वृश्चिक म्हणजे गूढ, म्हणजे खोल. मंगळ म्हणजे राग, म्हणजे ऊर्जा. उद्या मंगळ तुमच्या आतली नकारात्मक ऊर्जा बाहेर काढणार आहे. पण ती रागाने नाही तर प्रार्थनेने काढा. तुळशीच्या पानाने काढा, विष्णू नामाने काढा, नाहीतर ही ऊर्जा भांडणात जाईल आणि घराचं वातावरण बिघडेल. उद्या गुरु मेष राशीत वक्री आहे. गुरु म्हणजे ज्ञान, म्हणजे सद्बुद्धी. गुरु वक्री असेल तेव्हा माणूस गोंधळतो, निर्णय चुकतो. म्हणून उद्या कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. फक्त प्रार्थना करा, फक्त नामस्मरण करा, फक्त ते एक पान घरात आणा. गुरु आपोआप मार्गी होतील, सद्बुद्धी आपोआपच येईल. उद्या राहू मीन राशीत आहे आणि केतू कन्या राशीत आहे. राहू केतू म्हणजे भ्रम, म्हणजे गैरसमज, म्हणजे भीती. म्हणूनच गेले काही दिवस तुमच्या मनात सारखी शंका येते, वाईट विचार येतात, झोपेत दचकून जाग येते. उद्याची एकादशी या राहू केतूचा प्रभाव कमी करणार आहे. फक्त तुम्ही मन शांत ठेवा, पान घरात आणा आणि विष्णूवर विश्वास ठेवा. माझ्या भावंडांनो, तुम्ही थकला आहात ना? घरातल्या भांडणाने थकला आहात, मनातल्या चिंतेने थकला आहात, रात्रीच्या जागरणाने थकला आहात, नात्यातल्या दुराव्याने थकला आहात. उद्याचा दिवस तुमच्यासाठी आहे. उद्या तुमची थकवा जाणार आहे. फक्त एक पान घरात आणा आणि बघा. आणि हो, व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या एका लाईकने हा संदेश हजारो घरांपर्यंत पोहोचेल. शेअर करा. तुमच्या शेअरमुळे कुणाच्या तरी मनाला आधार मिळेल. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचं नाव स्वामी वाचतात, तुमची हाक स्वामी ऐकतात. आता विचार करत असाल तुम्ही, ताई हे झाड कोणतं, ते पान कोणतं? ऐका, ते झाड आहे तुळशीचं. हो, तुळस. तुळस म्हणजे रुंदा. रुंदा म्हणजे लक्ष्मीचं रूप.
तुळस म्हणजे विष्णूची प्रिय. ज्या घरात तुळस असते त्या घरात यम येत नाही. ज्या घरात तुळस असते त्या घरात वाद होत नाही. ज्या घरात तुळस असते त्या घरात आजार राहत नाहीत. ज्या घरात तुळस असते त्या घरात पितर प्रसन्न राहतात. शास्त्रामध्ये तुळशीला हरिप्रिया म्हटलं आहे. तुळशीच्या मुळात ब्रह्मा आहेत, मध्ये विष्णू आहेत आणि मंजिरीमध्ये महादेव आहेत. तुळशीच्या पानापानात तीर्थ आहे. तुळशीच्या वासात औषध आहे. औषधाच्या स्पर्शात शांती आहे. म्हणूनच आपले आजी रोज सकाळी तुळशीला पाणी घालतात, दिवा लावतात, प्रदक्षिणा घालतात, कारण त्यांना माहीत आहे तुळस म्हणजे घराची राखणदार. उद्या अधिक मास कमला एकादशी आहे. उद्या तुळशी विवाहाचा संकल्प दिवस आहे. उद्या तुळशीला विष्णूची शक्ती मिळते. उद्या तुळशीच्या एका पानात 1000 पानांची ताकद येते. उद्या तुळशी स्वतः लक्ष्मी होऊन तुमच्या दारात उभी राहते. फक्त तुम्ही तिला ओळखायचं आहे, तिला मान द्यायचा आहे, तिला घरात आणायचं आहे. उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी उठा, अंघोळ करा, स्वच्छ वस्त्र नेसा आणि तुळशीजवळ जा. तुळशीला नमस्कार करा आणि म्हणा, हे तुळशी माते, आज मी तुझं एक पान माझ्या घरात शांतीसाठी नेत आहे. मला परवानगी दे. माझ्या चुका माफ कर. माझ्या घरातील दोष दूर कर. माझ्या मनातील भीती घालव. मग उजव्या बाजूने नख न लावता एक पान तोडा. फक्त एक. ते पान खंडित नको, किडलेलं नको, पिकलेलं नको, हिरवंगार टवटवीत पान हवं. ते पान तोडताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे म्हणा. ते पान घेऊन देवघरात या. देवघर नसेल तर स्वच्छ जागी पाट ठेवा, त्यावर लाल कपडा अंथरा आणि ते पान त्यावर ठेवा. शेजारी तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि विष्णूचा फोटो किंवा बाळकृष्णाचा फोटो ठेवा. आता डोळे बंद करा आणि 11 वेळा म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रत्येक मंत्रासोबत मनातल्या मनात तुमची समस्या सांगा. घरात शांती दे, मनाला समाधान दे, भीती घालव, झोप शांत येऊ दे, नाती गोड होऊ देत, पितरांना तृप्त कर, मुलांना सद्बुद्धी दे, सासू सासऱ्यांना आरोग्य दे, नवऱ्याला बायकोला समजूतदारपणा दे. एवढंच मागा, कारण शांती असेल तर सगळं आहे, शांती नसेल तर काहीच नाही. माझ्या भावंडांनो, मध्ये थांबते. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा. तुमच्या लाईकमुळे हा उपाय प्रत्येक आईपर्यंत पोहोचेल, प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचेल, प्रत्येक भावापर्यंत पोहोचेल. शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी घरात आज दिवा लागेल. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची हाक स्वामींपर्यंत पोहोचेल आणि स्वामी म्हणतील, काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या भावंडांनो, तुम्ही विचाराल, एका पानाने काय होणार? ऐका, हे पान साधं नाही. हे पान अधिक मासातील एकादशीचं आहे. हे पान विष्णूच्या आशीर्वादाचं आहे. हे पान तुळशीच्या तपाचं आहे. हे पान तुमच्या श्रद्धेचं आहे. श्रद्धेने दगडातही देव निर्माण होतो. मग हे तर प्रत्यक्ष तुळशीचं पान आहे. हे पान घरात आणलं की घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते. ज्या घरात रोज भांडणं होतात तिथे शांतता नांदायला लागते. नवरा बायको एकमेकांशी प्रेमाने बोलायला लागतात. मुलं आईवडिलांचं ऐकायला लागतात. सासू सून एकमेकांना समजून घ्यायला लागतात. का? कारण तुळस म्हणजे पवित्रता. ती जिथे असते तिथे अपवित्र विचार येत नाहीत, राग येत नाही, द्वेष येत नाही, संशय येत नाही. अनेक घरात काय आहे? सकाळी उठल्यावर भांडण, चहात साखर कमी म्हणून भांडण, भाजी आवडली नाही म्हणून भांडण, टीव्हीचा रिमोट म्हणून भांडण, मुलाने अभ्यास केला नाही म्हणून भांडण. या भांडणाने घराचं घरपण जातं. घर म्हणजे हॉटेल होतं. माणसं एकत्र राहतात पण मन जुळत नाही. उद्या तुळशीचं पान आणा आणि स्वयंपाकघरात ठेवा. जिथे अन्न शिजतं तिथे तुळशीचा वास आला की अन्नात प्रेम उतरतं आणि प्रेमाचं अन्न खाल्लं की राग जातो, माया येते. घर जेवणाने नाही तर भावनाने चालतं. हे पान देवघरात ठेवलं की मनातील भीती जाते. रात्री झोपेत दचकून जाग येत नाही, वाईट स्वप्न पडत नाहीत, उगाचच काळजी वाटत नाही, छातीत धडधड होत नाही, उगाचच रडू येत नाही. का? कारण तुळस म्हणजे संरक्षण. ती विष्णूचे कवच आहे. ती घराचं, मनाचं, शरीराचं रक्षण करते. ती नजरदोष काढते, ती करणी काढते, ती वाईट शक्तीला घरात येऊ देत नाही. अनेक स्त्री पुरुष रात्री झोपू शकत नाहीत. डोळे मिटले की विचार येतात, उद्याचं काय, परवाचं काय, मुलांचं कसं होणार, म्हातारपणात कोण बघणार, पैसा पुरेल का,
नोकरी टिकेल का, हे विचार घुशीसारखे मन पोखरतात. आणि मग BP वाढतो, शुगर होते, डोकं दुखतं. उद्या तुळशीचं पान आणा आणि उशाखाली ठेवा किंवा देवघरात ठेवून झोपण्यापूर्वी नमस्कार करा आणि म्हणा, हे तुळशी माते, आज मला शांत झोप दे. माझी चिंता तू घे. बघा कशी झोप गोड लागते. सकाळी फ्रेश उठा. हे पान जवळ ठेवलं की पितरांचा आशीर्वाद मिळतो. अनेकांच्या घरात पितृदोष असतो. कामं होत नाहीत, अडथळे येतात, लग्न जमत नाही, मुलं होत नाहीत, घरात सारखे आजारपण असतं. याचं कारण पितर नाराज असतात. त्यांना पाणी मिळत नाही, त्यांना अन्न मिळत नाही, त्यांना आठवण काढली जात नाही. तुळशीचं पान पितरांना प्रिय आहे. उद्या हे पान ठेवून पितरांच्या नावाने नमस्कार करा. दक्षिण दिशेला तोंड करा आणि म्हणा, माझ्या आजी आजोबा, आई बाबा, काका काकू, ज्यांनी मला जन्म दिला, ज्यांनी मला वाढवलं, ज्यांची चूकभूल माफ कर, मला आशीर्वाद दे, माझ्या घरात शांती नांदू दे. आणि मग बघा कसं अडथळे दूर होतात, कशी कामं मार्गी लागतात, कशी लग्न जुळतात आणि कशी मुलं होतात. अनेक तरुण तरुणी म्हणतात, ताई सांग, मन लागत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही, नोकरीत मन लागत नाही, सारखी चिडचिड होते, आत्मविश्वास नाही. त्यांनी उद्या हे पान आणावं आणि पुस्तकात ठेवावं किंवा पॉकेटात ठेवावं. जेव्हा मन भरकटेल तेव्हा त्या पानाला स्पर्श करा आणि विष्णूचं नाव घ्या. बघा कसं मन एकाग्र होतं, कसा आत्मविश्वास येतो. कारण तुळस म्हणजे बुद्धी. ती बुधग्रहाची शक्ती आहे. ती मनाला स्थिर करते. अनेक वृद्ध सांगतात, ताई एकटं वाटतं, मुलं परदेशात आहेत, फोन करत नाहीत, घर खायला उठतं, मृत्यूची भीती वाटते. त्यांनी उद्या हे पान आणावं आणि रोज सकाळी त्याला नमस्कार करावा आणि म्हणावं, हे तुळशी माते, तू माझी सोबती आहेस, तू माझी आई आहेस, मला एकटं पडू देऊ नकोस. बघा कसं एकटेपण जातं, कशी सोबत मिळते. कारण तुळस म्हणजे माय, ती कुणाला एकटं सोडत नाही. माझ्या भावांनो, पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची हाक स्वामी ऐकतात, तुमची श्रद्धा स्वामी बघतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.